गुड मॉर्निंग गाईज. सो आम्ही आत्ता आहोत देहरादूनला आणि इथून आम्ही निघणार बसनी सांक्रीसाठी. अराऊंड आत्ता वाजले 7:45, तर अराऊंड 8 साडेआठला आम्ही निघणार आणि इथून मग संध्याकाळी पोचणार सांक्रीला. आत्ता आम्ही हॉटेलमधून चेकआउट केलं, चहा वगैरे प्यायलो आणि इथून ट्रॅव्हलर बस आहे, त्याच्याने आम्ही सगळे एकत्र निघू. अराऊंड 12-13 लोक असणार आणि मग सांक्रीला संध्याकाळी पोचू. आम्ही या बसने जाणार आहोत. आमच्याबरोबर आहे श्रुती, हाय हाय गौरी, प्रतीक, चिन्मय आणि स्वप्नील जो तिकडेच बघतोय. जाऊन दे, आम्ही आता निघू. यहाँ से हम 6 है टोटल. नहीं लाइव नहीं बाबा. ही आहे आमची रूम. आम्ही 6 जण इथे ऍडजस्ट होणार. इकडे आहे बाल्कनी जी खूप मस्त आहे. वाव, ब्युटिफुल. आम्ही आता 6:45 ला इथे पोहोचलोय सांक्रीला. प्रत्येकाच्या रूम्स आल्यावर जरा सगळ्यांनी बॅग वगैरे सगळं ठेवलंय. इथे थोडं फ्रेशन अप होऊ. आम्हाला ते स्नॅक्स वगैरे देतील. हा फ्रेशन अप ॲज इन तेच फ्रेशन अप म्हणजे व्हायचं नाहीये काही फ्रेश. आम्ही ऑलरेडी फ्रेश आहोत. एक्सपीडिशन लद्दाख, स्पीति, कश्मीर, उत्तराखंड, हिमाचल और नेहरू इंस्टीट्यूट माउंटेनिंग से बेसिक एंड एडवांस कोर्स भी मैंने किया हुआ है. जर्नी स्टार्ट केली आहे. 10:30 अप्रॉक्स 10:30 झाले आणि 10:30ला आम्ही आता निघतो इथून. सांक्री बेसला पोहोचू आणि मग तिथून आम्ही स्टार्ट करू. हिमालयातून आणता येते का पण फ्रिक्वेन्सी फक्त बघून ठेवायला लागेल. ती प्रॉब्लेम आहे ना ते माहिती. हाय गाईज, सो आम्ही इट्स डे 2 म्हणजे काल सांगलीला आलो आणि आज ट्रेक स्टार्ट केला. 10:55 ला आम्ही इथून ट्रेक स्टार्ट केला. आता 20 मिनिट झाले आणि इकडे ऑफिशियल ब्रेक आहे. सगळे इकडे रेस्ट घेत आहेत. हाय, सेकंड ग्रुप अजून यायचा बाकी आहे, सो त्यांच्यासाठी वेट करतोय. हा आमचा रेस्ट पॉइंट आहे. समिट है. हाँ
वी हॅव रीच सेकंड रेस्ट पॉईंटच्या वर आलो आहे आणि आता इथून अजून आहे. इथे स्नो लागायला स्टार्ट झाला आहे थोडा थोडा आणि जराशी थंडी वाढली आहे. बट ओके, कारण ऊन चांगलं आहे आणि मी दम खाते आणि सनलाईट आहे त्यामुळे क्लायमेट खूप छान आहे. स्नो आहे आणि असं डोक्यावर ऊन आहे, सूर्य आहे. सो ऑल गुड. सगळे येत आहेत हळूहळू हळूहळू आणि हे आमचे गाईड आहेत. रेस्ट पॉइंट 3 ला आम्ही पोहोचलेलो आहोत. इथे सगळे मॅगी खात आहेत. हाय स्वप्नील. हाय. अशी मॅगी दूध वाली हे काढलं मी. हां, तो उलटा साईड. अरे मला सो वी आर ऑलमोस्ट एट जुडाका तलाव. लास्ट स्टेज आहे फक्त आणि थोड्या वेळात पोहोचू. लुक एट द अमेझिंग मेस्मरायझिंग व्ह्यू. जुडाका तलावच्या इथून खूप छान असा व्ह्यू येत होता. गाईज, आम्ही पोहोचलो जुडाका तलावला. नाही म्हणजे सॉर्ट ऑफ जुडाका तलाव. हा, आणि अजून इकडून 500 किलोमीटर्सवर इथून 500 मीटर्सवर आहे ऍक्च्युली जुडाका तलाव. आणि आमचे इकडचे सगळे टेंट आहेत. ही आम्हाला इकडे फ्रेंड भेटली मस्त, नेहा. हाय. आणि आमचा सगळा बाकीचा ग्रुप टेंटमध्ये आहे. दोघं तिघं बाहेर उभे आहेत. बाकी हे सगळे छोटे छोटे टेंट आहेत. आणि आता इट्स 5:45 आणि आम्हाला आता चहासाठी बाहेर बोलवलं आहे. सो आम्ही सगळ्यांनी थर्मल सगळं घातलं आहे आणि आता चहा पिऊ आणि उद्याचं ब्रीफिंग देतील. मस्त होईल. मस्त होईल. हां, घ्या घ्या लवकर सगळ्यांनी चहा घ्या. मला ना बोलायचं हेच नाही राहिलं आता, फक्त व्हॉइस ओव्हर देईन म्हणते. हाय गाईज, गुड मॉर्निंग. हा आमचा डे 3 आहे ॲट जुडाका तलाव आणि इट्स 7:45 आणि आमची सगळ्यांची झोप मस्त झाली आहे. इथे स्नो झाला आणि सगळे इथे असे एन्जॉय करतात. फ्रेश वगैरे झाले. आता चहा आणि ब्रेकफास्ट मिळेल. मग आम्ही 9-9:30ला इथून स्टार्ट करणार फॉर बेस कॅम्प. आणि असं म्हणतात की इथून 3-3.5 किलोमीटर्स आहे इथून बेस कॅम्प. सो या आमचे हे सगळे येलो टेंट्स होते. तिकडे आहे तो किचन टेंट आहे
आणि हा एक टेंट आहे. आम्ही आता टेंटमध्ये चहा पितोय आणि असे सगळे बसले. पॅकिंग चालू आहे आणि आता बनारमध्ये आम्ही बेस कॅम्पसाठी स्टार्ट करणार. असं त्यांनी फोकस दिला की वर स्नोफॉल होतोय. बघू, आम्ही आता लेअरवर लेअर एक एक चढवतोय. हे गाईज, सो फायनली आम्ही जुडाका तलाव म्हणजे ॲक्च्युली तालाबच्या इथे पोहोचलेलो आहे. दिस इज अ फ्रोझन लेक. पण आता ते म्हणतात की एवढं पुढे नका जाऊ, या झाडापर्यंतच जा, बिकॉज थोडासा लेअर पाण्याचा असू शकतो आतून. सो ते नाही बोलत. अँड हाईट इज 9,000 समथिंग फीट. थंडी खूप आहे. पूर्ण तुम्ही बघू शकता इथे पूर्ण स्नो झालाय. वाव. सो हे आहे जुडाका तलाव. वी हॅव रीच जुडाका तलाव. 20 मिनिट्सच्या ट्रेक नंतर ना आमच्या कॅम्पसाईट पासून 20 किंवा हाफ एन आवर वर जुडाका तलाव होतं. मला ऑन द वे शूट नाही करताना आलं. जाम दमलोय पण इथे थकलो म्हणजे असा दम लागत होता. आणि आता इथे आम्ही रेस्ट पॉइंटला पोहोचलोय. इथून अजून 1.5 किलोमीटरवर आहे बेस कॅम्प. सो आम्ही सगळे इथे मे बी जिंजर लेमन टी किंवा असं काहीतरी घेऊ. खूप हवा येते इथून. आणि लुक ॲट द व्ह्यू. जिंजर लेमन टी घेतलाय. थँक यू. हनी टी लेमन जिंजर. 1 2 3. सगळे जेवतायत. हाय गाईस, आम्ही आता पोहोचलोय बेस कॅम्पला, केदारकांठाच्या बेस कॅम्पला. आणि तुम्ही बघू शकता. नाही यार, ह्याच्यात दिसत नाहीये. स्नोफॉल होतोय. स्नोफॉल स्टार्ट झालाय आणि आम्ही आता पोहोचलेलो आहोत बेस कॅम्प केदारकांठाच्या. अँड फायनली बघा, मस्त असा स्नोफॉल स्टार्ट झालाय. एन्जॉय करून झाल्यावर आम्हाला माहित
माहीत नव्हतं की एवढ्या मस्त मोमेंट्स नंतर आमच्यासाठी पुढे काय ठेवलेलं असणार आहे. बट आम्ही झोपलो आणि 2:30 वाजता आम्हाला समिटसाठी निघायचं होतं. बट रात्रभर खूप जास्त स्नोफॉल झाला आणि आमचे सगळ्यांचे टेंट्स ऑलमोस्ट स्नोमध्ये धसलेले, लाईक यू कॅन सी इन द व्हिडिओ. आणि त्याच्यामुळे आमचं समिट कॅन्सल झालं अनफॉर्च्युनेटली. आणि आम्हाला फटाफट सकाळी उठल्या तसंच्या तसं जसे आहोत तसं खाली यावं लागलं. कारण अजून थांबलो असं तर खूप चान्सेस डिफिकल्ट होते की खाली यायला झालं नसतं. आणि सगळ्यांना फटाफट गाईड्सनी आम्हाला खाली आणलं. समिट तर नाही करता आलं, बट हा एक्सपिरियन्स वॉज अमेझिंग. गुडघ्यापर्यंत स्नो होता आणि त्या स्नोमधून आम्ही फटाफट खाली आलो. मोबाईल्स किंवा कॅमेराज आम्हाला बाहेर काढायला अलाउड नव्हते, कारण गाईड बोले इन केस स्नोमध्ये मोबाईल पडला तर आपल्याला मिळणार पण नाही, म्हणून आम्हाला जास्त शूट नाही करता आलं. तीच वर द क्लिप्स जेव्हा आम्ही खाली येत होतो. खाली येताना आम्ही चिल करत, मॅगी खात, एन्जॉय करत येत होतो. गुड मॉर्निंग. लास्ट दिवस आहे, आम्ही सांक्रीला पोचलोय आणि आता आज आम्ही इथून रिटर्न जाऊ. आमचं समिट वगैरे असंच काही झालं नाही, बट येताना जो एक्सपिरियन्स मिळाला एक नंबर होता. आता इथे आम्ही ब्लॅक टी पितोय विथ दिस व्ह्यू. जा पुढे. Thank you.